नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 इयत्ता 10वी या विषयाचं प्रात्यक्षिक नोंदी कशा करायच्या त्या पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी एक प्रात्यक्षिक पुस्तिका काढलेली आहे. ती आपणाला चालू वर्षापासून सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि आपण सर्वजण तीच पुस्तिका वापरत असाल. आता गणित भाग 2 प्रात्यक्षिक नोंदीमध्ये पाहूयात. यामध्ये आपल्याला एकूण भाग 1 चे 5 गृहपाठ आणि भाग 2 चे 5 गृहपाठ आपल्याला वहीमध्ये लिहावयाचे आहेत. भाग 1 च्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 चे सर्व प्रात्यक्षिक नोंदी पाहिलेल्या आहेत. यामध्ये भाग 2 च्या नोंदी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रात्यक्षिक क्रमांक 1 उद्देश मूळ त्रिकोण व त्याची सावली समरूप आहे किंवा नाही ते ठरविणे. साहित्य सांगितलेलं आपल्याला जाड कागदाचे 2 एकरूप त्रिकोणी तुकडे, टॉर्च किंवा आपण सूर्यप्रकाशाचा सुद्धा वापर करू शकतो. त्यानंतर पांढरा कागद पडदा म्हणून वापरायचा आहे. एक संदर्भासाठी आकृती दिलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला आता कृती सांगितलेली आहे. जाड कागदाचे 2 एकरूप त्रिकोण कापायचे. एक पांढरा कागद भिंतीवर पडदा म्हणून चिटकवा आकृतीत दाखवल्याप्रमाणे. एक त्रिकोण पडद्यासमोर धरून त्यावर टॉर्चने प्रकाश पाडा म्हणजे त्या त्रिकोणाची सावली पडद्यावर मिळेल. त्या सावलीची कड आखून घ्या. तुमच्याकडे असलेल्या दुसऱ्या त्रिकोणाच्या साहाय्याने त्रिकोणाच्या सावलीचे कोणतेही 2 कोन योग्य संगतीनुसार जुळवून पहा. तर योग्य संगतीनुसार जर जुळवून पाहिले आणि त्याचं जे काही निरीक्षण आहे हे खालील तक्त्यामध्ये नोंदवा आणि त्यावरून निष्कर्ष काढा. म्हणजे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी दिलेले 2 त्रिकोण समरूप आहेत किंवा नाही हा निष्कर्ष काढायचा आहे. तर निरीक्षणामध्ये त्रिकोण ABC हा मूळ त्रिकोण आहे व समजा त्रिकोण PQR ही त्रिकोण ABC ची प्रतिमा किंवा सावली आहे. मग यामध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये या दोन्ही त्रिकोणामध्ये काय सांगता येईल आपल्याला, कोण A एकरूप कुणाला कोण येणार आहे, कोण A एकरूप कोण A एकरूप कोण P. बघा इथं आकृतीमध्ये सुरुवातीला इथं त्रिकोण ABC इकडच्या बाजूला हे टॉर्च दाखवलेली आहे. मग इथं जर त्रिकोण असेल त्याची टॉर्च तर इकडे ह्या पडद्यावर म्हणजेच आपण जो कागद चिटकवलेला आहे त्याच्यावर हे P ची संगती कोणाकडे जाईल, A ची संगती P कडे जाईल, B ची संगती Q कडे आणि C ची संगती R कडे जाईल. त्यानुसार कोण A एकरूप कुणाला असणार आहे, कोण P ला, आणि कोण B हा कोण B हा एकरूप असेल कोण Q साठी. आणि हे जर 2 कोण A आणि कोण P जर जुळला, कोण B आणि कोण Q जुळला तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण, मग त्याचं सिम्बॉल लिहू आपण, समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. मग आता 2 त्रिकोण समरूप आहेत, कोणत्या कसोटीने असतील आपण इथं दाखवलेलं आहे. कोण A एकरूप P, कोण B एकरूप कोण Q. म्हणजेच कोको कसोटीनुसार 2 त्रिकोण हे समरूप असतील. किंवा दुसरी शक्यता काय असेल, कोण A व कोण P कसे असतील, एकरूप नसतील, किंवा कोण B आणि कोण Q एकरूप नसतील. ही अशी सुद्धा जर शक्यता असेल, म्हणजे कोण A आणि P जर सारखा नसेल, कोण B आणि Q जर सारखा नसेल, तर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे समरूप त्रिकोण असतील का, समरूप नाहीत. 2 त्रिकोण समरूप नाहीत जर त्रिकोण सारखे नसतील तर. मग निष्कर्ष काय सांगता येईल आपल्याला, मूळ त्रिकोण व त्याची सावली हे 2 त्रिकोण समरूप आहेत.
आपण काय म्हणू, कोन ए आणि कोन पी एकमेकावर जर दोघांचे जर माप जर पाहिले आपण तर दोन कोन कसे असतील, एकरूप आहेत, म्हणून मूळ त्रिकोण आणि म्हणजेच त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे समरूप त्रिकोण आहेत. आता हेच प्रात्यक्षिक मूळ त्रिकोण व त्याची सावली यांच्या संगत बाजू मोजून सुद्धा हेच त्रिकोण प्रात्यक्षिक तुम्ही मूळ त्रिकोण व त्याची सावली यांच्या संगत बाजू मोजून ते त्रिकोण समरूप आहेत किंवा नाहीत ते पडताळून पाहू शकता. त्रिकोणाची सावली सूर्यप्रकाशात सुद्धा आपल्याला पाहता येईल. उद्देश म्हणजेच आपला प्रमेय दिलेला आहे बघा, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते, याचा पडताळा घ्यायचा आहे. दोन दिलेले दोन त्रिकोण कसे इथं समरूप आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. साहित्य सांगितलेलं आहे आपल्याला. साहित्य जाड पुठ्ठ्याचे तयार केलेले दोन समरूप त्रिकोणी तुकडे घ्या, मोजपट्टी घ्या, पेन्सिल घ्या. मग आता इथं नमुना आकृती सांगितलेली आहे आपल्याला. त्रिकोण एबीसी हा त्रिकोण ए बी आणि सी आणि त्रिकोण पी क्यू आणि आर. आता हे दोन त्रिकोण आहेत. कृतीमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका जाड पुठ्ठ्याचे दोन समरूप त्रिकोण कापा. जाड पुठ्ठ्यापासून दोन समरूप त्रिकोण तयार करून घ्यायचे. पाया व उंची मोजून त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे काढा. म्हणजे मोजपट्टीच्या सहाय्याने पाया मोजा, उंची मोजा आणि त्यांचं क्षेत्रफळ काढा. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. त्या दोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन संगत बाजूंची लांबी मोजून त्यांच्या नोंदी निरीक्षण तक्त्यात करा. संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर काढा. क्षेत्रफळांचे गुणोत्तर व संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर यांची तुलना करा. त्यावरून निष्कर्ष काढा. त्रिकोण एबीसी करिता आणि त्रिकोण पीक्यूआर करिता निरीक्षण तक्ता दिलाय. याचा पाया घ्यायचा आहे, उंची घ्यायची आहे. मग आपण समजा त्रिकोण एबीसी मध्ये पाया घेतलेला आहे आपण 8 सेंटीमीटर. त्रिकोण एबीसी मध्ये पाया घेतलेला आहे 8 सेंटीमीटर आणि याची उंची घेतलेली आहे 6 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे त्रिकोण पीक्यूआर मध्ये पाया घेऊ आपण 12 सेंटीमीटर आणि याची उंची घेऊ 9 सेंटीमीटर. हा कितीचा कोन असणार आहे इथं? 90चा. म्हणजे उंची मोजते वेळेस आपल्याला 90च्या कोनाचा विचार. पाया असणार आहे आपला 12 आणि उंची असणार आहे 9. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. मग या सूत्रानं 1/2 पाया किती घेतलेला आहे आपण? 8. 1/2 गुणिले 8 गुणिले उंची आहे 6. मग 2 न भाग देऊ इथं. बे एक बे, बेत्रिक 6. 8 गुणिले 3 म्हणजेच 8 त्रिक 24 चौरस सेंटीमीटर हा त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ मिळालं. त्याचप्रमाणे A2 म्हणजे त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ काढू. A2 बरोबर 1/2 गुणिले 12 गुणिले 9. 2 न भाग देऊ. बे एक बे, बे सखी 12. 6 गुणिले 9 म्हणजे 6 54 चौरस सेंटीमीटर हे त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ. संगत बाजूंची एक जोडी व प्रत्येक बाजूची लांबी आपण या ठिकाणी लिहून घेऊ. कोणती संगत बाजू? हे काही बीसी बाजू. संगत बाजू बीसी. मग लेंथ ऑफ बीसी बरोबर किती घेतलेली आहे आपण? 8 सेंटीमीटर. आणि दुसरी बाजू क्यूआर संगत बाजू. संगत बाजूंची एक जोडी घ्यायची आहे क्यूआर. लेंथ ऑफ क्यूआर बरोबर क्यूआर ची लांबी आहे 12 सेंटीमीटर आणि हे 8 सेंटीमीटर. आता गणन मध्ये A1 भागिले A2 बरोबर. आता A1 ची किंमत आपण काढलेली आहे. म्हणजेच त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ किती आलेलं होतं? एबीसीचं क्षेत्रफळ होतं 24 भागिले पीक्यूआरचं क्षेत्रफळ म्हणजेच A2 बरोबर होतं 54. 24 भागिले 54. कितीने भाग जातो ह्याला पहा. 6 ने भाग जाईल. साइन त्रिक 18 साइन चौक 24 आणि साइन 9 54. म्हणून बरोबर उत्तर असेल 4/9. 4/9 हे समीकरण 1. समीकरण 1. नंतर L1 चा वर्ग भागिले L2 चा वर्ग.
दोन्ही वर्ग पाहू आपण या ठिकाणी. 8चा वर्ग भागिले L2 ची बाजू होती म्हणजे PQR ची बाजू होती 12चा वर्ग, म्हणजे ह्याला कसं लिहिता येते आपल्याला 8 भागिले 12 कंसाचा वर्ग. मग याला आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ. कितीचा भाग बसतो इथं बघा, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, म्हणजेच या ठिकाणी असेल आपल्याला 2/3 चा वर्ग आणि याचा जर वर्ग केला तर 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. समीकरण दुसरं. आता या ठिकाणी आपल्या पूर्ण लक्षात येतंय समीकरण 1 ची किंमत आलेली आहे 4/9, समीकरण 2 ची सुद्धा किंमत आलेली आहे 4/9. त्यावरून A1 भागिले A2 बरोबर L1 चा वर्ग भागिले L2 चा वर्ग. L1 चा वर्ग भागिले L2 चा वर्ग. कशावरून लिहिलं आपण? 1 व 2 वर. दोघांच्या उजव्या बाजू 4/9 4/9 आलेले आहेत. मग यावरून निष्कर्ष काढता येईल आपल्याला. काय निष्कर्ष आहे? दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. गुणोत्तरा एवढे असते. गुणोत्तरा एवढे असते. मग आता इथं परत आणखीन माहिती जास्तीची सांगितलेली आपल्याला. याचप्रमाणे दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर संगत बाजूंच्या मध्यगांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. हे सुद्धा पडताळून पाहता येईल. याचप्रमाणे तुम्ही निवडलेल्या संगत बाजूच्या जोडीपेक्षा वेगळी जोडी घेऊन सुद्धा हा गुणधर्म पडताळून पाहता येईल. प्रात्यक्षिक क्रमांक 3. उद्देश: काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे दोन काटकोन त्रिकोण तयार होतात. हे तीनही काटकोन त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार समरूप असतात हे शोधणे. साहित्य सांगितलेले आहे आपल्याला. जाड पुठ्ठ्याचे दोन एकरूप काटकोन त्रिकोण, कात्री, कोनमापक, पेन्सिल. दोन नमुना आकृत्या दिलेले आहेत बघा. त्रिकोण ABC आहे आणि ह्या त्रिकोण ABC चे आपल्याला काय करायचं आहे? या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, म्हणजे आपल्याला इथून शिरोलंब काढायचा आहे. कोणत्या ठिकाणी? कर्णावर. कितीचा कोन करेल हा? 90चा कोन. शिरोलंब म्हणजे 90चा कोन. मग या ठिकाणी आणि याला नाव देऊ आपण D. कात्रीचा उपयोग करून आपण हा जो कर्ण काढलेला आहे, शिरोलंब काढलेला आहे कर्णावर BD, याच्यात कात्रीचा उपयोग करून ह्याला आपण दोन भाग करायचे, जे की इकडच्या समोरच्या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. ABD आणि BDC असे दोन त्रिकोण आपल्याला मिळालेले आहेत. मग कृती: एका जाड पुठ्ठ्याचे दोन सारख्या मापाचे काटकोन त्रिकोण तयार केलेले आहेत, आपण कापलेले आहेत. त्या दोन्ही त्रिकोणांना ABC असे नाव द्या. आकृतीमध्ये दाखवल्यानुसार एका त्रिकोणामध्ये कर्णावर शिरोलंब काढा. या त्रिकोणामध्ये आपण शिरोलंब काढलेला आहे. या शिरोलंबामधून त्या त्रिकोणाचे दोन भाग करा. या दोन लहान काटकोन त्रिकोण मिळतील. याच्यापासून हे दोन लहान काटकोन त्रिकोण मिळालेले आहेत आपल्याला. या तीनही काटकोन त्रिकोणाच्या कोनांची मापे मोजा व ती निरीक्षणे तक्त्यामध्ये लिहा. निरीक्षण तक्त्यावरून हे तिन्ही काटकोन त्रिकोण एकमेकाशी शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीनुसार समरूप आहेत हे ठरवायचं आहे. तर मग आता इथं दोन त्रिकोण काढलेले होते आपण सारखेच, ABC सारखेच काढले होते आणि एका त्रिकोणाच्या कर्णावर शिरोलंब काढून आपण कात्रीच्या सहाय्याने याचे दोन भाग केले आणि याच्यामुळे एकूण 3 त्रिकोण मिळालेले आहेत. आपल्याला या ठिकाणी कोणकोणते आपण वाटलं तर हा ABC हा पहिला त्रिकोण समजू, हा ABD हा दुसरा त्रिकोण आणि हा BDC हा तिसरा त्रिकोण. तर ह्या तिन्ही त्रिकोणामध्ये कोणत्या संगतीनुसार शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीनुसार समरूप आहेत हे ठरवायचंय. मग आता हे काय करायचंय? प्रत्यक्ष कोनमापकाच्या सहाय्याने ह्या प्रत्येक कोणाचं माप आपल्याला मोजून घ्यायचंय ABD आणि BDCच्या. मी इथं आकृतीमध्ये कोणाचं माप मोजून घेतलेलं आहे. कोन Aचं माप 30 अंश मिळाले, कोन Bचं माप 90 अंश आहे आणि कोन Cचं माप 60 अंश आहे. नंतर त्रिकोण ADB चे सुद्धा माप मोजू आपण. कोन Aचं माप 30 अंश
एचं माप सुद्धा 30 अंश आहे. डीचं माप 90 अंश आलेलं आहे. तुम्ही सुद्धा कोनमापकाच्या सहाय्यानं प्रत्यक्ष कृती करून पाहू शकता. आणि कोन बीचं माप आलेलं आहे 60 अंश. त्याचप्रमाणे त्रिकोण बीडीसीचे माप मोजू. तिसरा त्रिकोण आपला बीडीसीचे माप मोजते वेळेस कोन बीचं माप येते या ठिकाणी बघा 30 अंश आलेलं आहे मी काढलेल्या त्रिकोणामध्ये. कोन डीचं माप आहे 90 अंश आणि कोन सीचं माप आहे 60 अंश. मग आता निष्कर्ष काय येतो? पहिला, दुसरा, तिसरा 3 निष्कर्ष आहेत. पहिला, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी. एबीसी एक संगती एडीबी. नंतर दुसऱ्यामध्ये त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण बीडीसी. आता इथं सुद्धा संगती एबीसी एकास एक संगती बीडीसी संगतीनुसार. आणि तिसरा त्रिकोण जो आहे त्रिकोण एडीबी म्हणजे शेवटचा त्रिकोण हा समरूप आहे. समरूप त्रिकोण कुणासोबत? बीडीसी सोबत. आणि याची संगती सुद्धा त्रिकोणाचं नाव आणि संगतीचं नाव आपलं सारखंच येणार आहे. एडीबी एकास एक संगती बीडीसी. आता हे तिन्ही संगतीनुसार एबीसी एकास एक संगती एडीबी, एबीसी एकास एक संगती बीडीसी आणि एडीबी एकास एक संगती बीडीसी. प्रात्यक्षिक क्रमांक 4 पाहू. चौथं प्रात्यक्षिक उद्देश दिलेला आहे आपल्याला. 2 बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात हे दर्शवण्यासाठी दिलेल्या 2 बिंदूतून जाणारी किमान 5 वेगवेगळी वर्तुळे काढणे. 2 बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात. मग याच्यासाठी साहित्य सांगितलेलं आहे आपल्याला, कंपास पेटी आणि कागद. त्याची कृती आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आकृती दिली आहे आपल्याला नमुना दाखल. बिंदू ए व बी घेऊन रेख एबी काढा. रेख एबीचा लंबदुभाजक काढा. लंबदुभाजक रेख एबीला पी बिंदूमध्ये छेदतो. पी केंद्र व पीए त्रिज्या घेऊन काढलेले वर्तुळ ए आणि बी मधून जाते आहे हे अनुभवा. नंतरचा मुद्दा सांगितलेला आहे. पी बिंदूच्या वरच्या आणि खालच्या भागात लंबदुभाजकावर आर, एस, टी, यू बिंदू घ्या. यापैकी प्रत्येक बिंदू केंद्र मानून बिंदू ए व बिंदू बी मधून जाणारी वर्तुळे काढा. इथं नमुना आकृती दिली आहे आपल्याला. आता याच सारखी कंपासच्या साहाय्यानं कागदावर आकृती काढायची आहे आणि ती कशी काढायची ती पाहूयात. 2 बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात. तर आपल्याला काय करायचे? फक्त 5 वर्तुळ काढायचे. प्रथम आपण कागदावर 2 बिंदू घेऊयात आणि ते 2 बिंदू मधूनच वर्तुळ काढायचे. तर काय करू आपण? ते 2 बिंदू मोजपट्टीच्या साहाय्यानं जोडून घेऊ. ह्या रेषाखंड एबीचा लंबदुभाजक काढू. लंबदुभाजक काढण्याची कृती माहिती आहे आपल्याला. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषा एबीच्या एकाच बाजूस 2 छेदणारे कंस काढले. तेवढंच अंतर कायम ठेवून रेषा एबीच्या दुसऱ्या बाजूस एकमेकाला छेदणारे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन छेदणारे 2 कंस काढले. मग तिथं आपल्याला 2 बिंदू मिळतील. हे 2 बिंदू आपण मोजपट्टीच्या साहाय्यानं जोडून घेतले आणि ही जी रेषा आहे ही रेषा म्हणजेच आपला काय असेल? लंब दुभाजक. त्याला लंब दुभाजक एबीचा मध्यबिंदू मिळाला आपल्याला एम आणि त्याच्यावर आपण बाकी काही बिंदू घेऊ. बिंदू एस घेतला. त्याचप्रमाणे बिंदू टी घेऊ. खालच्या बाजूला 2 बिंदू घेऊ. बिंदू यू आणि बिंदू व्ही. आता एवढे या लंब दुभाजकावरील जेवढे काही बिंदू आहेत त्या प्रत्येक बिंदूमधून वर्तुळ काढू. ते ए आणि बी मधून गेलं. आता केंद्र एस समजून त्रिज्या एस ए एवढी घेऊन वर्तुळ काढलं. नंतर केंद्र टी त्रिज्या एस ए घेऊन परत वर्तुळ काढलं. ते सुद्धा बिंदू ए आणि बी मधून जाईल. यू केंद्र गृहीत धरून यू बी एवढी त्रिज्या घेऊन परत वर्तुळ काढलं. नंतर व्ही केंद्र समजून व्ही बी एवढं त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलं. आणि हे सर्वच्या सर्व 5 वर्तुळ काढलेले पूर्णपणे सर्व वर्तुळ बिंदू ए आणि बिंदू बी मधून जातात. असंख्य वर्तुळे काढता येतात.
असंख्य वर्तुळे काढता येतात. प्रॅक्टिकल क्रमांक 7 म्हणजे आपण 5च प्रॅक्टिकल घेत आहोत. पहिले 4 प्रॅक्टिकल झाले, त्यानंतर हे शेवटचं प्रॅक्टिकल. उद्देश सांगितलेला आहे आपल्याला, आलेख कागदावर कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर सूत्राने आणि प्रत्यक्ष मोजपट्टीने मोजून सूत्राचा पडताळा घेणे. साहित्य सांगितले आलेख कागद, मोजपट्टी आणि पेन्सिल. हे आलेख कागद दिलेला आहे, तर आपण प्रत्यक्ष आलेखावरही काढणार आहोत. कृती. आलेख कागदावर काय काढायचं आहे आपल्याला? एक्स अक्ष काढायचा आहे, वाय अक्ष काढायचा आहे. आलेख कागदावर पी व क्यू हे कोणतेही दोन बिंदू घ्यायचे. या दोन्ही बिंदूचे एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक लिहायचे. अंतराच्या सूत्राने बिंदू पी व क्यू मधील अंतर काढायचे. मोजपट्टीने बिंदू पी व बिंदू क्यू मधील अंतर मोजायचे आणि सूत्राने मिळालेलं अंतर व मोजपट्टीने मोजलेले प्रत्यक्ष अंतर यांची तुलना करून निष्कर्ष लिहायचा आहे. प्रथम काय करू आपण? बिंदू पी 3,7 3,7 आणि क्यू चे निर्देशक घेतले 11,1 11,1. मग आता सूत्र जर वापरायचं असेल तर इथं काय करावं लागेल आपल्याला? पहिला निर्देशक आपल्याला माहित आहे, ह्याला x1, y1 गृहीत धरू आणि हा जो दुसरा आहे याला x2, y2 गृहीत धरू. मग अंतराचं सूत्र आपल्याकडे आहे. काय अंतराचं सूत्र? अंतराच्या सूत्रानुसार PQ बरोबर x1 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 कंसाचा वर्ग. आता x1 ची किंमत, y1 ची किंमत, x2 ची किंमत, y2 ची किंमत आपल्याकडे आहेत. मग आपण या किमती इथं सूत्रामध्ये ठेवू. बरोबर x1 वजा x2. x1 ची किंमत किती आहे आपल्याकडं? हे काय, x1 ची किंमत म्हणजेच 3 आणि y1 ची किंमत आहे 7. पण आपल्याला सुरुवातीला x1 आणि x2 च्या किमती घ्यायच्यात. म्हणजेच इथं लिहिता येईल आपल्याला 3 वजा 11 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 म्हणजे 7 वजा 1 कंसाचा वर्ग. 7 वजा 1 कंसाचा वर्ग. मग बरोबर याला सोडवून घ्या. 3 वजा 11, 3 मधून 11 गेले, किती राहतील? वजा 8 चा वर्ग, वजा 8 चा वर्ग अधिक 7 मधून 1 गेला, 6 चा वर्ग बरोबर वर्गमुळात उणे 8 चा वर्ग 64, कारण उणे संख्येचा वर्ग हा धन येत असतो. म्हणजे 8 चा वर्ग 64 आणि 6 चा वर्ग 36 बरोबर 36 अधिक 64, 64 अधिक 36 बरोबर काय मिळालं? वर्गमुळात 100. आणि 100चं वर्गमूळ माहिती आहे आपल्याला काय येणार आहे? 10. म्हणून PQ बरोबर अंतर मिळालं आपल्याला 10. मग आता हे जे 10 अंतर आहे, मोजपट्टीनं मोजून PQ किती येते ते पाहूयात. प्रथम आपल्या समोर इथं दिसतंय x अक्ष. हा आडवा जो आहे तो x अक्ष आहे आणि हा उभा जो आहे तो y अक्ष आहे. मग x आणि y अक्षावर आपले तिकडचे बिंदू काय होते? पहिला बिंदू होता P, त्याचे निर्देशक सांगितले होते 3,7. मग आपण काढू. मी या ठिकाणी बिंदूला नावं A आणि B दिलेली आहेत. समजा पहिला बिंदू A घेतला, त्याचे निर्देशक 3,7. दुसरा बिंदू B घेतला, तिकडे उदाहरणात आपल्याला Q दिलेला होता, तर तुम्ही P आणि Q हेच दोन घ्या, त्याचे निर्देशक 11,1. आता या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल बघा, या ठिकाणी A चा निर्देशक किती घेतलेले आहेत? 3,7. मग A चा निर्देशक 3,7 बरोबर आहेत का? बघा हो का, x अक्षावर 3 आणि y अक्षावर 7 म्हणजे 3,7. B चे निर्देशक पहा 11,1, x अक्षावर 11 आणि y अक्षावर 1, 11,1. याचं ह्या दोन्हीतलं अंतर आपण प्रत्यक्षात सूत्राचा वापर करून 10 आलेला आहे. मग आता इथं रेषा काढू, AB काढू आणि मोजपट्टीनं त्याचं अंतर मोजूयात. मग प्रथम रेषा काढून घेऊ. मोजपट्टीच्या सहाय्यानं A आणि B बिंदू जोडले आणि मोजपट्टीनं बघा काही अंतर तुम्हाला दिसत असेल. किती आहे अंतर? एकूण 10 अंतर आहे. मग आपलं तिकडं सूत्राच्या सहाय्यानं 10 आलेलं होतं आणि इकडून सुद्धा अंतर 10 आलेलं आहे. मग आता हे अंतर प्रत्यक्षात एकूण अंतर हे 10 आहे. सूत्राच्या सहाय्यानं सुद्धा 10 आणि मोजून आलेलं सुद्धा 10 अंतर आहे. अशा प्रकारे आपण भाग 2 चे सुद्धा जेवढे
प्रात्यक्षिक दिलेले होते, त्यापैकी 5 प्रात्यक्षिक घेतलेले आहेत. तुम्ही या 5 प्रात्यक्षिक तुमच्या वहीमध्ये लिहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे बोर्डाचं जे पुस्तक निघालेलं आहे प्रात्यक्षिकाचं, त्या पुस्तकामध्ये आपल्याला सरावासाठी बरेचसे उदाहरणं दिलेले आहेत. त्या उदाहरणाचा सुद्धा अभ्यास करा. यदाकदाचित त्याच्यातील बरेचसे उदाहरणं आपल्या 5व्या प्रश्नामध्ये आणि 4थ्या प्रश्नामध्ये सुद्धा येऊ शकतात. धन्यवाद.